मूळ अभ्यासक्रम 2-3 महिन्यात आणि उरलेल्या 8-9 महिन्यात इतर सगळ्या गोष्टी. सर 5वी स्कॉलरशिपची काय टेक्निक आहे म्हणजे काय पद्धत असं सांगायला प्रश्न प्रकार माहीत करून देतो, बाकी काय टेक्निक नाही. तुम्हाला सराव कसा घेता तेच सांगते की आम्हाला मुळात 5वीला मान्यता मिळाली डिसेंबरच्या एंडला. चौथीला पण स्कॉलरशिप त्या गोष्टी अजून चौथीला त्या एप्रिल मोडवर न्यायचं आहे आम्हाला. फार आधीच घ्यायचं, वर्ष त्या पोरांना पिळवून घ्यायचं, हे काही खरं नाही. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की ते जे प्रश्न प्रकार आहे आणि ती शिकण्याची शिकवण्याची जी पद्धत आहे ती त्यांच्या पुढच्या वाटचालीला जाते. आता आपल्याला करायला पाहिजे, मग करायचं, पण कमीत कमी तोटा होऊन कसं करता येईल. मग आम्ही 1.5-2 महिन्यात आम्ही बरोबर करणार, आम्हाला पाहिजे तो रिझल्ट पण घेणार आणि पोरांचं नुकसान पण नाही होऊन देणार. आता प्राथमिक शाळांचा फायदा झाला की स्कॉलरशिपला मुलं बोर्डावर आणायची ॲडमिशन घ्यायची असेल तो प्रकार, म्हणजे त्याच्यावर फोकसिंग खूप होते बाकीच्या शाळांमध्ये. ॲडमिशनसाठी कोणी स्कॉलरशिप करीत असेल तर फार चांगले आहे. सर आपल्याकडे पालक वर्ग म्हणजे कुठल्या प्रकारचा आहे? मुलांना पालक शेतकरी आहे आमचं आणि आदिवासी वस्तीतली पण मुलं आहेत, अशीच माणसं आहेत सगळी. इकडे पाणी वगैरे फार दुर्भिक्ष आहे पाण्याचं, अडचणीतलंच सगळं. लाईट असतो प्रॉब्लेम, पण आमचं सोलर आहे. तर तुम्ही आल्यानंतरच हे 2 वर्षामध्ये म्हणजे मुलीनं सांगितलं की हे सगळं डेव्हलप करून घेतलं सगळं असं. काही तर तुम्ही बाहेर पाहिले तशी शाळा होती. पावसाने गळायचं, ते 3 पोरं होती, त्यांना बसायला जागा नसायची कधी कधी. आणि त्यानंतर मग फार वेगाने सगळं चित्र बदललं. गावकरी आणि सगळी लोक आली सगळी सोबत आणि करून घेतलं. सर नमस्कार. बसा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आयुक्त आदरणीय श्रीमती दीपा उद्धव मुंडे मॅडम, तसेच शिक्षण सहाय्यक प्रमोद जाधव साहेब, तसेच शिक्षण उपसंचालक निशादेवी बंडगर मॅडम आणि सर्व समाज कल्याण विभागातर्फे सर्वप्रथम सर मी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं मी मुख्याध्यापिका मॅडम आणि आपलं सहर्ष स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या शाळेत आल्यानंतर सर एक विशेष आनंद असा झाला की आम्ही खूप दिवसापासून गुरुजी हा शब्द विसरलो आणि तो शब्द इथे आल्यानंतर प्रत्येक म्हणजे जे काही आपले व्हॉलेंटियर आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं की गुरुजींनी बोलवलं, गुरुजींनी असं केलं, गुरुजींनी 7 महिन्यातच शाळा डेव्हलप केली. सर आपण पहिले बाबळेवाडीची शाळा, वाबळेवाडीची आणि आपण इथे 7 महिन्यात येऊ म्हणजे असं ओसाड माळ रानातली जी काही शाळा आहे की या शाळेकडे कोणाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचं किंवा शिक्षण विभागाचं लक्ष नव्हतं. अशा शाळेत आपण येऊ 7 महिन्यातच ही शाळा सर एवढ्या नावारूपाला आणली की आमचा जो समाज कल्याण विभाग आहे, आमच्या समाज कल्याण विभागाला ही दखल घ्यावी लागली आणि आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. तर आमची सर्वांतर्फे अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या शाळेमध्ये एखादी शाळेला भेट देऊ, तशी शाळा डेव्हलप करण्यासाठी काही आम्हाला सहकार्य करावं, मदत करावं एवढीच अपेक्षा ठेवतो. गाईडलाईन याच्यामध्ये ना आमच्यापेक्षा किंवा दिवसभर चालणाऱ्या शाळांपेक्षा तुमच्याकडे संधी आणि पोटेन्शियल जास्त आहे. ज्या पद्धतीने मी पाहतो त्या सिस्टीमकडे 24 तास जर आमच्या हातात पोरं असली ना तर मी त्याच्या कपाळावर लिहून ठेवेल की याला मी काय बनवेल. आणि ते इतकं सोपं आहे. तर मग त्याची संधी कधी कधी काय होतं ना, आपण गोंधळून जातो व्यवस्थेच्या काही याच्यामुळं किंवा जबाबदाऱ्यांच्यामुळं किंवा कधी आपल्याला
लक्षात येत नाही, अधिकार आणि स्वातंत्र्य कमी पडतं म्हणून आपण गोंधळून जातो. न गोंधळता आपल्या आपल्या पातळीवर जर आपण निर्णय घेतले, आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून आणि ठरवलं की आपली शाळा आपल्याला डेव्हलप करायची, आमची कुणाचीही गरज नाही, तरी ती डेव्हलप होऊ शकते. दुसरी बाजू सांगतो, इथं ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या, कालच 2 दिवस इथं अहमदाबादची प्राध्यापक आणि रिसर्चर तर आज पण आहे इथं मुक्कामी होते. असे 2-3 वेळा त्यांचं येणं जाणं झालेलं आहे आतापर्यंत. मी तिकडे गेलेलो आहे, ते इकडे आलेले आहेत. इथल्या सगळ्या सिस्टीमवर रिसर्च चालू आहे आणि त्याचं लिखाण चालू आहे, त्याची केस स्टडीज तयार होत आहे. त्या केस स्टडीज झाल्यानंतर ते आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या ओपन करून देणार आहेत. काही व्हिडिओ केस स्टडीज पण तयार झालेत. त्या व्हिडिओ केस स्टडीज सगळ्यांसाठी खुले असणार आहे. इथं काय काय केलंय, त्याच्या पाठीमागची फिलॉसॉफी काय आणि हे केल्यानंतर काय परिणाम होतो, ते आता आम्ही कुठेही कोणाच्या शाळेत न जाता किंवा तुम्ही शाळेत न येता प्रत्येकाला कळणार आहे. प्रश्न इच्छाशक्तीचा राहतो. आपली इच्छाशक्ती किती आहे, लिडरशिप मॅटर करते. मी जातेगाव खोदलो होतो, गर्दरेवाडी डेव्हलप केली आम्ही. नंतर जातेगाव खोदला आलो तर मी ज्युनियर होतो. सगळ्यांचे प्रयत्न पूर्ण केला, पण निर्णय घ्यायला थोडंसं ते बंधनं यायची, मर्यादा यायची. आपल्या सहकार्यांना समजून सांगायलाच अर्धा वेळ जाणं, अर्धे श्रम जायचे. काम केलं पण वेळ जास्त गेला. बाबळेवाडीत गेलो, जोडीदार असा होता की डोळे दाखवून मार उडी की मारली उडी. निर्णय घ्यायला आमच्या हातात होते. निर्णय घेत गेलो आणि 2-2.5 वर्षात आंतरराष्ट्रीय शाळा उभी राहिली. ती अशी शाळा उभी राहिली की तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याच्यानंतर तिथून इथं आलो. 7 महिन्यात ही शाळा उभी राहिली. उभी राहिली नाही, खूप चांगल्या दर्जावर केली, कारण फेब्रुवारीला आम्ही काम सुरू केलं होतं आणि सप्टेंबरमध्ये 5 सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्याचा हा अध्यक्ष चषक मिळाला होता. अध्यक्ष चषक मिळणं म्हणजे जिल्ह्यात सर्वोत्तम शाळा ठरणं. पुणे जिल्ह्यात जेवढ्या शाळा आहेत त्यात सर्वोत्तम ठरली शाळा आणि तो अध्यक्ष चषक मिळाला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये पहिला नंबर आणि दुसऱ्या वर्षी वर्ल्ड बेस्ट स्कूल, जगातली 1 नंबरची शाळा. काय होतं, 5-25 घरातली माणसं सोडून काहीच नव्हतं. होती फक्त सगळ्यांची इच्छाशक्ती. तुमच्याकडे तर अनेक मुलं आहेत समाजासोबत आणि तुमची व्यवस्था आहे सोबत. व्यवस्था आमच्या सोबत नव्हती त्यावेळेस. माणसा परत व्यवस्था बदलली, त्यावेळेस माणसं चुकीची असतील. आज माणसं चांगली आहेत, व्यवस्था आम्हाला मदत करते किंवा आमच्या सोबत काम करते. व्यवस्था तुमच्यासाठी तुम्हाला इथे घेऊन येते, याचा अर्थ व्यवस्थेला तुमच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडे. तुम्ही मुख्याध्यापक, मी तर बाबळेवाडीला मुख्याध्यापक पण नव्हतो, प्रभारी मुख्याध्यापक होतो. 9 वर्ष तिथं होतं, 10 वर्ष जवळपास, 9.5 वर्ष. 9.5 वर्षात एकही नोटीस बुकवर एकही नोटीस सूचना लिहिलेली नाही. लॉग बुक एकही पान भरलेलं नाही. काम सुरू करायचे, आपण आधी सुरू करायचं, सहकारी जोडले जायचे, आपोआप काम व्हायचं. मुख्याध्यापक कार्यालय तयार केलं नाही. एक तिथं मुख्याध्यापकाच्या नावाने खुर्ची किंवा टेबल ठेवला नाही. आम्ही जिथं बसायचो तिथंच आमची मीटिंग व्हायची. जेवताना मीटिंग, कुठं बसलो तिथं मीटिंग. आम्ही पोरांच्यात असायचो. कार्यालय जर सेपरेट केलं तर त्याला नावच पार्टिशन असतं. ऑफिस करायचं नाही, पार्टिशनच टाकावं लागतं ना. पार्टिशनचा अर्थ काय होतो आपल्याला कळतो सगळ्यांना. मुलं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, सहकारी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, एकमेकांची विचार शेअरिंग होत नाहीत. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जातात. ह्या पोरांच्या कल्याणासाठी आपण इथं आलेलो आहे सगळे. मग मुख्याध्यापक असू द्या, शिक्षक असू द्या, तुमची वसतिगृहाची
कर्मचारी प्रमुख असू द्यात किंवा त्यांचे सहकारी असू द्यात किंवा जेवण बनवणारे असू द्यात, पोरांच्या हितासाठी आपण इथं आलो. एकच गोष्ट ध्यानात धरायची, इतक्या आपल्या शाळा आहेत, 92 शाळा आहेत आपल्या, त्यांच्यामध्ये असणारी पोरं कुठून येतात, ती कशी आहेत, आपल्याला कल्पना आहे सगळ्याची. उलट आम्हाला त्रास असतो की अनलर्निंग करावं लागतं पोरांचं आधी. तुम्हाला तो त्रासच नाही, पुरी पाठी आहे तुमच्या समोर, पाहिजे तसं घडवता येऊ शकतं. मी तेच सांगतोय, पुन्हा त्याच मुद्द्यावर येईल की आपली इच्छाशक्ती जर तशी असेल तर आपण पाहिजे तशी शाळा बनवू शकतो. आणि ते तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. मुलांना तुम्ही पाहिजे तसं घडवू शकता, पाहिजे ती गुणवत्ता तुम्ही उपलब्ध त्यांच्याकडून करून देऊ शकता. खेळ असतील, छंद असतील, इतर अनेक गोष्टी, टेक्नॉलॉजी असेल, खूप साऱ्या गोष्टी असतील, कारण 24 तास तुमच्याकडे. आपल्याला काही चांगलं करायचं अशी इच्छा असेल पण दुसऱ्यावर ढकलायचं नाही की तो करीत नाही म्हणून आमचं होत नाही. आपण एका विशिष्ट कारणासाठी जन्माला आलेलो आहे, आपण दुसरा काय करतोय का हे बघायला जन्माला नाही आलेलो. त्यांनी केलं नाही म्हणून मी माझं आयुष्य वायाला घालवायला मोकळा नाही, ही गोष्ट आपल्या डोक्यात पाहिजे. मग ऑप्शन काढायचे, पर्याय निवडायचे, पॅरलल यंत्रणा उभ्या करायच्या, समाजात जायचं, लोकांना सोबत घ्यायचं. आमच्या या 5-25 घरात आणि एवढ्याशा पालकांच्या मध्ये 22 प्रकारचे स्किल शिकवायला सगळे शिक्षक पालकच आहेत. तुमच्याकडे तर शेकडो पोरं असतील, अनेक वेगवेगळ्या विभागातले तुमचे पालक असतील. प्लॅटफॉर्म जर तयार करून दिला तर किती माणसं तुम्हाला मदतीला येतील. आपल्या बाजूने आपण ओपन करून द्यायचं, सगळं आपण बंद करून ठेवतो, हे महत्वाचं आहे. शाळेत मी वाबळेवाडीला ज्यावेळेस चार्ज घ्यायला गेलो होतो ना, त्यावेळेस तिथला शिक्षक मला म्हणला होता की बरं झालं ही शाळा तुला मिळाली. मी म्हणलं का रे, मित्रच होता माझा. त्यामुळे इथं कुणीच येत नाही, काळजीच नाही. पालक येत नाही, केंद्र प्रमुख येत नाही, अडचणीत होतं ना जरा ते जायला. आम्हाला ज्या गोष्टीची काळजी वाटायला पाहिजे तिला जर आपण म्हणलं काळजीच नाही तर मग चुकीचं होईल. त्या सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने आपण ओपन करायच्या. आपल्याला सगळ्यांचं सहकार्य घ्यायचं. शेवट सस्टेनेबल ठेवायचं असेल तर पालकच सोबत पाहिजे, ग्रामस्थ सोबत पाहिजे. सस्टेनेबल जर ठेवायचं असेल, नाहीतर मग आपल्या पुरतं राहील, आपण गेलो की पुन्हा त्याचा डोह होईल. पण काही करून नाही दाखवलं ना तर कशातच अर्थ नाही. शेवटी तुम्ही शिक्षक, आम्ही शिक्षक आहे, जीवनातला अर्थ सांगू. काही जर नाही करून दाखवता आलं आपल्याला आणि शेवट आपल्याला कळतं की आपण फार अतिसामान्य जीवन जगलो. आणि मग त्यावेळेस 2 प्रकारचं दुःख असतं. एक तर क्षमता असून काही केलं नाही, आता इच्छा झाली तर आता वेळ नाही. हीच वेळ आहे, आजच पकडायचा तो वेळ, तो क्षण पकडायचा, सुरू करायचा. तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत. तुमचा प्रामाणिकपणा आणि इच्छाशक्ती पाहून कुणीही तुमच्यासोबत कामाला उभं राहील. हे आमच्याकडे थोडंसं अडचणीचं असतं, पण तुमची काही झालं तरी ती यंत्रणा अशी आहे की तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या निर्णयावर फार काही चालतं. तुम्ही जो शिक्षक म्हणून तुम्ही जो अभिप्राय द्याल त्याला किंमत आहे ना फार. त्याच्यामुळे तुम्हाला कोणी काही हे नाही करणार तिथं, म्हणजे तुम्हाला कोणी त्याच्या संदर्भात विचारणार नाही करणार. आणि ती शाळा चांगली झाली तर तुमच्यामुळेच झाली, आणि सामान्य राहिली तरी तुमच्यामुळेच राहिली. एक वेळ शिक्षकांना तरी सबब सांगता येईल, मुख्याध्यापकाला काय सबब सांगता येईल. त्यामुळं फार सोपं आहे तुमच्यासाठी. तेच मला याच्यातून सांगायचं होतं की तुम्ही सहज करू शकता. आणि ही कुठलीही गोष्ट याच्यातली अवघड म्हणजे जगात 1 नंबर केली म्हणजे काही तर रात्रंदिवस काही
कामातच होतो असं नाही, अगदी सहज झालेली. विचार थोडासा वेगळा करावा लागतो, काम काय फार करावं लागत नाही. काम उलट कमी आहे आमचं. तुम्ही म्हणले की एवढं कसं होतं, दोघंच असून आणि एवढी पोरं असून आम्ही अर्धा दिवस मोकळा असतो. शेवटी नियोजन आपण कसं करतो त्याच्यावर अवलंबून आहे. दुनियाभरचं एवढं शिकवतो, अंगणवाडीपासून 8वी पर्यंत पोरं आहे. त्या वरच्या पोरांना फाउंडेशन कोर्स असतो की जो 11वी-12वीचा अभ्यासक्रम आहे तो पण त्यांना दिला जातो. अंगणवाडीवर पण लक्ष ठेवलं जातं. सगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात, तंत्रज्ञान सगळं शिकवलं जातं. आर्ट अँड क्राफ्ट असेल किंवा इतर खूप साऱ्या गोष्टी असतील, जे काही समोर येईल पोरांना शिकवल्याशिवाय राहत नाही. आणि ते सगळं करूनही आम्हाला अर्धा दिवस मोकळा असतो. कागदपत्रांच्या बाबतीतही आपल्याच शाळेतून एक मार्ग निघणार आहे, लवकर येईल समोर, कदाचित महिना 15 दिवस तो पण मार्ग येईल, त्याच्यावर पण सोल्युशन निघेल. आपल्यालाच काढायचे असतात सोल्युशन. कोण करणार आहे आपल्याला? कोणाला माहिती आहे? आपण नुसती तक्रार सांगतो, तर त्या तक्रारीवर सोल्युशन कोण काढणार? अधिकारी करणार आहेत का सामाजिक संस्था करणार आहेत का प्रशासन करणार? कोण करणार आहे? कारण आपल्यालाच उत्तर माहिती आहे. बऱ्याचदा आपण असं बोलतो ना की ते असं नाही, असं असायला पाहिजे होतं. त्यांना काय कळतंय तर आपण करायचं म्हणजे सोपं आहे ना. पण इतक्या आश्रमशाळा आहेत आपल्या, जर तुम्ही लीड घेतलं आणि टाकली तर इतर विभागाच्या आश्रमशाळा पण काढ टाकते. एक विभागच आपला खूप चांगला होऊन जाईल. आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा बघा, पुढच्या वर्ष 2 वर्षात आम्ही कुठपर्यंत नेतोय. त्याला हे काय आमचं पोझिशन नाही हे बोलायचे, किंवा आमचं ते कामही नाही, आमचा जॉब नाही ते करणं. केल्याशिवाय राहणार. पुढच्या सगळं मनासारखं जर घडलं आमच्या, आणि मनासारखं घडलं म्हणजे जर तर नाही बोलत, पावलंच आता असे टाकतोय. कारण एवढ्या टोकाचे अनुभव घेतलेले आहेत की आता ते पण चांगलं कळतं की पावलं कशी असली पाहिजे. पावलंच असे टाकतोय की पुढच्या 2-3 वर्षात नाही खाजगी शाळा पोत्या आणल्या तर नाव बोलतो. मागे राहू नका आश्रमशाळा म्हणून. तुम्ही उभारी घ्या. सगळ्या गोष्टी आमच्या काय सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉपी पेस्ट करून वापरता येतील, पण विचार तर कळेल ना कसं करायचं, आपल्या इथं मॉडिफाय कसं करायचं. सगळ्या केस स्टडीज मी सगळं पाठवून देईल मॅडम, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचल. आपल्यात हे शेअरिंग झालंच पाहिजे. आपण शिक्षण व्यवस्थेचे पाईक आहे. जो ज्या ठिकाणी जो प्रयोग करतो त्याने त्याचे प्रयोगाचे यश अपयश सगळ्यांना शेअर केलंच पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपल्या ठिकाणी मॉडिफाय करून जशी गरज आहे तसं आपण व्यवस्था उभी केलीच पाहिजे. आपल्यात फार मोठी ताकद आहे. आपण विनाकारण वाया घालवतोय. वाया कशी घालवतोय? आपण कारण शोधतो आणि निष्क्रिय होतो. काहीतरी योग्य कारण शोधून आपण निष्क्रिय राहतो. तसं नाही ते. आपण आपलं काम केलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. फार उशीर झालेला आहे. माझ्या ह्या वाक्याचा खूप सखोल विचार करून अर्थ घ्या डोक्यात. फार उशीर झालेला आहे. आता जर अजून उशीर झाला तर मग आभाळ फाटल, मग नाही शिवता येणार परत. आणि आपणच करू शकतो. सगळ्यांनी